असं कसं सरकार लिहित नाही? ते झोपलं का काय? आमच्या गावाला जर काही झालं तर सरकार आम्ही मराठी लोक गपचूप बसणार नाही, यांचं बंगल्यात घुसू आणणार आहे आम्ही त्यांना. दादाच्या जीवाला जर धोका झाला तर कुठे घरात एक स्त्री सुद्धा घरात राहणार नाही, सगळे स्त्री बाहेर रस्त्यावर येतील. आणि त्यावेळेस आमदार मंत्री आपल्या जातीचे असून पण काय फायदा? नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उपोषणाचा चौथा दिवस सुरू झालाय. जरांगे पाटलांनी अजून पाणी सुद्धा घेतलं नाही आणि त्यांची तब्येत जी आहे ती खूप नाजूक झालेली आहे. आणि इथे आपल्याला मराठा समाजाच्या आपल्या माता भगिनी, आपल्या माऊल्या यांचा आक्रोश पाहायला भेटत आहे. तर आपण महिलांशी बोलू यांच्याशी. ताई, तुमच्या डोळ्यात पाणी आहे, दादांनी अजून पाणी सुद्धा पिलेलं नाहीये. बाशीमध्ये कळतळ करायला लागले तर त्याला रात्रदिवस झोप नाही, काही नाही, हातपाय फटफट करते. असं कसं सरकार लिहित नाही? ते झोपलं का काय? आमच्या गावाला जर काही झालं तर सरकार आम्ही मराठी लोक गपचूप बसणार नाही, यांचं बंगल्यात घुसू आणणार आहे आम्ही त्यांना. एवढ्या वेळेस आव्हान करून पण सरकारकडून अजून कुठलाच निरोप नाही, फोन सुद्धा नाही. 6 महिने झाले आम्ही झुंजतो त्याच्या, रात्रंदिवस झाले. 6 महिन्यापासून येत आम्ही. सरकार झोपलं काय? दिसतं 8 दिवस आणि 4 दिवस मागत आम्ही काय त्याला हे दिसलो काय? ताई, आपण सगळ्यांनी दादांना विनंती पण केली पाणी प्या, पण दादाचं म्हणणं आहे की मी माझ्या समाजाला शब्द दिलाय की मी तुम्हाला आरक्षण घेऊन देणार, मी दिलेल्या समाजाला शब्द मी पाळणार जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. दादाचा शब्द तसाच आहे ना खरा. दादा त्याच्यामुळे एक वशनी माणूस येते, त्याच्यामुळे हे करतं दादा कधीच असं हे करीत नाही. मुंबईपर्यंत जाऊन सुद्धा त्यांनी सरकारने जर त्यांच्यावर काही कारवाई नाही केली, मराठा जर एकदा किती वेळेस ते मराठ्यांना तेच झोपू घालताय. मराठ्यांमध्ये एक प्रकारची जर आग निर्माण झाली ना आणि दादाच्या जीवाला जर धोका झाला तर कुठे घरात एक स्त्री सुद्धा घरात राहणार नाही, सगळे स्त्री बाहेर रस्त्यावर येतील. आणि त्यावेळेस आमदार मंत्री आपल्या जातीचे असून पण काय फायदा आहे? एकनाथ शिंदे ते एवढे मराठ्याचे मंत्री झालेले असून सुद्धा ते आपल्यासाठी काहीच करत नाही. आपण याच्यानंतर कुठल्याही सरकाराचा किंवा पक्षाचा विचार करायचा नाही. सगळ्यांनी आपण मराठा जर एकत्र आलो तर आपण आपल्यासाठी काहीतरी करू ना. आपल्यासाठी ते दादा आज याचे बसले, मला रडायला, मला बोलता सुद्धा येत नाही त्या दादांना बघून. सर म्हणजे प्रत्येक समाजाला कुठेतरी नेता आहे, तो त्याच्या समाजाची बाजू मांडतो, पण आपल्या समाजाचा एकही आपला समाज एकटा पडलाय असं वाटायला लागले. कारण आपल्या समाजाला कोणीच मदत करत नाही. जेव्हा आपण मदत करणारे होतो तेव्हा आपल्याकडनं सगळ्यांनी मदत करून घेतली मराठासाठी, आणि आज मराठा समाज एकटा पडलाय. दादांनी सांगितलं होतं की आपल्या समाजाचे जे आपले आमदार असतील, खासदार असतील, त्यांना संपर्क करा, त्यांना फोन करा आणि त्यांना मग तुम्ही पण तुमच्या आमदार खासदार सगळ्यांपर्यंत बोला. तुम्ही यशच नाही देते इतकं करताय. दादाच्या जीवाला जर धोका जर झाला, काही जर झालं दादाला, त्यांनी लवकर सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आज ते पाणी सुद्धा घेत नाही. किती वेळेस त्या दादानी उपोषण करायचं तुम्ही विचार करत नाही? किती वेळेस दादानी उपोषण केलेलं आहे. आमच्या ज्या अंगाला काटा येऊ लागला तर मी बघितल्यावर मला राहत सुद्धा नाही, मला रडायला येत. आज दादांची प्रकृती खरंच खूप बिघडलेली आहे आणि अजून सरकारकडनं कुठलाच म्हणजे हालचाल दिसत नाहीये. चौथा दिवस आहे, रखरखत ऊन आहे, 1 तास पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. पण जरांगे पाटलांचा आज चौथा दिवस आहे. तर मित्रांनो, 14 फेब्रुवारी तर आपला कडकडीत बंदच आहे, पण आपल्या माणसाला खरी गोष्ट आपला माणूसच राहिला नाही. आणि या सर्व गोष्टींना सर्वस्वी सरकार, मराठा समाजाचे नेते, तुम्ही सर्व काही जिम्मेदार असणार आहात. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींना सामोरे तुम्हालाच जावं लागेल. डीजी रॉक सोबत अंतरवाली सराटीतून एक मराठा, लाख मराठा, 1 कोटी मराठा.